मला अपॉर्च्युनिटी दिली. आणि ॲक्च्युली मला आता एक लक्षात येते की मी फर्स्ट इयरला जेव्हा सरकडे आले होते, जस्ट इन्स्टिट्यूट जॉईन केला होता, थोडे दिवस झाले होते मला क्लासमध्ये. आणि सरने एक सेमिनार ऑर्गनाईज केला होता इथे तापडियामध्ये. आणि त्यावेळेस पण मला बोलायला लावलं होतं की एक जनरल सांग की आपल्या क्लासचा एक प्रोग्राम काय आहे. आणि तेव्हा मी सांगितलं होतं, पण तेव्हा मी पण खूप नवीन होते. तर मग आता आज खरंच छान वाटते की त्या पूर्ण प्रवासातून जाऊन एक रँक भेटला आहे. आणि आता जेन्युइनली मी तुम्हाला सांगू शकते म्हणजे की नेमकं कोणत्या गोष्टीला आपण सामोरे जातो आणि नेमकं काय प्रॉब्लेम्स होऊ शकतात तुमच्या जर्नीमध्ये सुद्धा, जे तुम्हाला पण वाटत असेल. तर एक पहिली गोष्ट तर मी मेन सांगेल की आता जर नुकताच रिझल्ट लागला आहे आणि खूप टॉपर्स टॉप येतील आता यूट्यूबवरती. तर आपण फर्स्ट मिस्टेक काय करतो की सगळे टॉपर्स टॉप बघतो आणि रेप्लिकेट करायला लागतो की आता रँकमध्ये हिस्ट्री ऑप्शन आहे तर सगळेजण हिस्ट्री ऑप्शन घेतील नेक्स्ट टाइम. ही एक जनरल मिस्टेक आहे. तर सगळ्यात पहिले तर मी हेच सांगेल की मी जे पण सांगेल पुढे ते काही गोष्टी माझ्यासाठी वर्कआउट केल्या, काही नाही केल्या. त्यातून असं इम्पॉर्टंट नाही की सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी वर्कआउट करतील. तर तुम्ही स्वतःची पर्सनॅलिटी बघा आणि त्यातून जे तुम्हाला वाटतं आहे की तुमच्यासाठी वर्कआउट करेल फक्त तेच घ्या आणि डिसाईड करा तुम्ही की तुमची प्लॅन तुम्हाला कसं करायचं आहे. एकदम फॉलो करू नका काही. तर हे सर्वप्रथम आणि फक्त माझ्याबद्दलच नाही तर कोणत्या पण टॉपरचं तुम्ही काही पण कुठे ऐकलं तर ते एकदम कधीच अप्लाय होत नाही. तर थोडंसं ते लक्षात घ्या आणि त्या हिशोबाने तुमचं पुढचा हे जर्नी प्लॅन करा. तर आता मी स्टार्ट जसं केलं होतं ते सर्वांना आता माहितीच झालं आहे की 11-12 सायन्स होता आणि त्यानंतर आर्ट्सला ॲडमिशन घेतलं होतं. तर मी एम्फसाईज करेल की त्याचा डेफिनेटली मला फायदा झाला. कारण हिस्ट्री, जिओग्राफी, इकॉनॉमिक्स हे माझे सब्जेक्ट्स होते BA ला गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये. आणि माझा ॲक्च्युली पहिला इंटरव्ह्यूचा जो क्वेश्चन होता ह्या वर्षीचा, मी आज गेल्या सरनी मला काय विचारलं की तुझं हिस्ट्री, जिओग्राफी, इकॉनॉमिक्स होतं आणि तू ऑप्शनल पॉलिटिकल सायन्स घेतलं तर म्हणजे तुला पूर्ण GSचा अभ्यास कव्हर करून टाकायचा होता का प्रिपरेशनच्याच वेळेस आधी. तर मग ह्या दृष्टिकोनातून मी विचार पण नव्हता केला आधी खरं तर. पण ते आता मला पण रिअलाइज होते की अरे आपण नकळत खरंच ते पास तो आपण घेतला आणि त्याचा डेफिनेटली आपल्याला फायदा झाला आहे. तर मग हे डेफिनेटली मी एम्फसाईज करेल की थोडा एक जो बेनिफिट आहे तो भेटला. कारण एक बॅकग्राऊंड थोडा आधीच आलेला होता. पण असं नाही की ज्यांच्या दुसऱ्या सब्जेक्ट्समध्ये ग्रॅज्युएशन असेल त्यांना एक लॉस होईल. थोडं फक्त आर्ट्स सुटेल केले तरी होऊन जाईल ते क्लिअर. मग नेक्स्ट मी हेच सांगेल की 3 इयर फाउंडेशन कोर्सला होते मी सरकडे. तर आता मी 2 वेळेस ॲक्च्युली फाउंडेशन केलेलं आहे. कारण मी जेव्हा जॉईन केलं होतं मी लेट आले होते. बॅच ऑलरेडी स्टार्ट झालेली होती, जूनपासून सुरू झाली होती आणि मी आय थिंक नोव्हेंबरला जॉईन केलं होतं. तर मग नोव्हेंबर टू जानेवारीमध्ये संपणार होती ती बॅच आणि जानेवारी टू जूनची पण मी अजून एक बॅच मग फाउंडेशनचीच केली होती. तर मी हे एम्फसाईज करेन सध्या जर तुमचं 12th झालं असेल किंवा जस्ट प्रिपरेशन स्टार्ट करत असाल सध्या तर की फाउंडेशन खूप इम्पॉर्टंट आहे. त्याचा आता कालच्या रिझल्ट करून मला त्याचाच फायदा झालेला आहे. म्हणजे आत्तापर्यंत सुद्धा तेच सुरू आहे. तर जो तुमचा बेस आहे आपण काय करतो की पटकन NCERT वाचतो की रेफरन्स बुक हातात घेऊ. हा आपला जो माइंडसेट असतो की पटकन NCERT फक्त संपायचा जातात आणि लक्ष्मीकांत हातात घ्यायचे, पटकन हातात घ्यायचे. तर ही जम्प नका करू कोणतीच स्टेप. NCERT रिडिंग पण इम्पॉर्टंट आहे आणि बेसिक कन्सेप्ट अंडरस्टँडिंग जी आहे ती आपल्याला त्यावेळेस वाटते की झालंय क्लिअर, पण त्याला रेग्युलर रिवाईज करणं खूप इम्पॉर्टंट होऊन जातं. कारण जर आपण रिवाईज नाही केलं तर मग आपण छोट्या गोष्टींना कन्फ्यूज होतो. जे आपल्याला वाटतं की अरे हे खूप सिम्पल होतं आणि UPSC जर तुम्ही प्रिलिम्सचे क्वेश्चन्स पाहिले तर यावरती एक तर नाही पण लास्ट इयरचा जो पेपर होतो खूप कन्सेप्ट बेस्ड पेपर होता. जर तुमची कन्सेप्शन अंडरस्टँडिंग क्लिअर असेल तर तुम्हाला खूप हेल्पफुल जाईल. तर डेफिनेटली जर आत्ता तुम्ही स्टार्ट करत असाल तर स्टेप स्किप नका करू कोणीच. त्यावेळी त्या गोष्टीला पूर्ण लक्ष देऊन नीट करा. मग बिगिनिंग कशी पाहिजे तुमची जनरल तर सिलेबस. आपण सिलेबस जस्ट ब्रीफली एकदा बघतो आणि करून टाकतो सुरू. आता सगळ्यांनी ह्या बुक्स सांगितलेल्या, बुक्स विकत आणल्या आणि अभ्यास सुरू केला. तर ही गडबड नाही करायची. सिलेबस नीट बघा, सिलेबसचे पॉईंट्स काय आहेत ते नीट बघा. प्रिव्हियस इयर क्वेश्चन्सचे झेरॉक्स काढा, प्रिलिम्सचे पण आणि मेन्सच्या पण. त्यांना पण नीट ॲनालाइज करा की नेमकं क्वेश्चन्स कसे विचारता आहेत, मल्टिपल स्टेटमेंट ऑप्शन्स आहेत का. आता कालच्या पेपरमध्ये जर तुम्ही काल पेपर दिला असेल तर एक पॅटर्न बदललेला आहे UPSCमध्ये मॅच द पेस्टचा. तर तो तुम्हाला लगेच रिअलाइज झाला असेल की अच्छा म्हणजे ती कंटिन्युटी जी आहे किंवा पॅटर्नमध्ये जे चेंज होत आहे ते अंडरस्टँड करण्यासाठी थोडं PYQ अनालिसिस खूप इम्पॉर्टंट आहे.
तर आता जस्ट एक स्क्रोल करा की नेमकं विचारता काय आहे. आणि सध्या जे आहे तुम्हाला इतकं समजणार नाही जर तुम्ही सुरुवातच करत असाल तर, बट काढून ठेवा आणि त्याला मग वेळोवेळी बघत राहा. तर फायनल तुमच्या मेन्सच्या आधीपर्यंत पण तुम्हाला खूप इम्पॉर्टंट आहे की तुम्ही PYQs बघताय. किंवा आता माझा जस्ट रिझल्ट लागला होता आणि मला प्रिलिम्सचं आधी करत होते मी आणि अशाच लॅबमध्ये एवढा टाईम नाही भेटला प्रिपरेशन करायचा. तर मी जो लास्ट वीक आहे फक्त PYQs केले परत. तर म्हणजे इतकं इम्पॉर्टन्स आहे PYQsचा की कॉन्स्टंटली ते बघत राहा. जस्ट टू अंडरस्टँड की नेमकं क्वेश्चन विचारणार काय आहे आणि माइंडसेटमध्ये जाण्यासाठी. कारण तुम्हाला बघितल्यावर एकदा समजणार नाही, दोनदा समजणार नाही, पण जेव्हा तुम्ही ते 10-12 वेळेस बघशाल तेव्हा तुम्हाला ट्रिक्स रिअलाइज होते. आणि प्रिलिम्स जो आहे हा प्रोबॅबिलिटीचाच गेम आहे. तुम्हाला फक्त मोस्ट अप्रोप्रिएट आणि लॉजिकली कसं पण आन्सर आणायचं आहे फक्त. आणि बऱ्याच मुलांना हा प्रॉब्लेम होतो की प्रिलिम्सच क्लिअर होत नाहीये, तर मेन्स घ्यायची अपॉर्च्युनिटीज भेटत नाहीये. तर जर तुम्ही स्टार्ट करत असाल तर डेफिनेटली इथून सुरू करा सिलेबस आणि PYQs. तर नेक्स्ट मी जसं आधीच सांगितलं NCERTsला स्किप नका करू. आता मी कोर्स जॉईन केला होता त्यामुळे मग मी पहिले टीचिंग प्रिफर करायचे आणि त्यानंतर मग मी रीड करायची. तर म्हणजे माझं ॲक्च्युली थोडा डिफरंट होता माझं हे अप्रोच. बट एक तुम्ही आधी वाचून घ्या, मग लेक्चरमध्ये समजा जर तुम्ही जॉईन केला तर लेक्चरमध्ये पण जी कन्सेप्च्युअल क्लॅरिटी आहे ती खूप इम्पॉर्टंट आहे. कारण आता माझ्यासोबत काय झालं होतं की थोडे जे इकॉनॉमिक्सचे कन्सेप्ट आहे ते माझ्या सुरुवातीला थोडी माझ्यामध्ये ना म्हणजे अंडरस्टँडिंगमध्ये थोडी गडबड होऊन गेली. कारण मी स्टार्टिंगला रीड केलं आणि मला क्लिअर नाही झालं. तर ती जी रॉंग जर एखादा डेटा तुमच्या माइंडमध्ये इनपुट झाला एकदा, त्याला रिकरेक्ट करणं खूप डिफिकल्ट होऊन जातं. पण जर स्टार्टिंगला तुम्ही क्लीन स्लेटपासून जर स्टार्ट करत असाल आणि त्यावेळेसच तुम्ही करेक्ट डेटा इनपुट केला तुमच्या माइंडमध्ये तर मग त्याची खूप हेल्प होती. आणि पॉलिटिक्समध्ये तर मी सरकारी करत होते पॉलिटिक्स शिकवायला. तर पॉलिटिक्स म्हणजे तोच एक सब्जेक्ट होता जो मला असं एक वाटायचं की ठीक आहे हा एक छान सब्जेक्ट आहे आणि हा आपण डेफिनेटली घेऊ शकतो. त्यामुळेच मग मी ऑफकोर्स पॉलिटिकल सायन्सच घेतलं होतं सरच्या गायडन्समध्ये. कारण माझं हिस्ट्री वगैरे इकॉनॉमिक्स होता कारण मी एकदा पॉलिटिकल सायन्सची वापर. कारण जी बेसिक अंडरस्टँडिंग होती ती थोडीशी खूप कमांड आली होती पॉलिटिकलची. तर त्यामुळे मग अंडरस्टँडिंग जी आहे स्टार्टिंगला खूप टाईम द्या पण आणि कोणतं स्टेप स्किप नका करू. मग नेक्स्ट मी म्हणेल की जे रेफरन्स बुक आपण सिलेक्ट करतो. तर आता यामध्ये तुम्ही भरपूर वापर करून ऐकलं असेल की एक प्रिसाईड बुक लिस्ट ठेवा. बुकसारखं चेक नका करू. तर स्टँडर्ड सब्जेक्टसाठी मी पण तेच ॲडवाईस करेन की जर तुम्ही एक बुक निवडली आहे तर तिला स्टिक राहा. आणि त्यात मी अजून एक स्पेसिफिकली मेन्शन करेल की असं इम्पॉर्टंट नाही की त्यांनी जर एक बुक रीड केली जसं आता हिस्ट्रीसाठी स्पेक्ट्रम सगळेजण रीड करतात. तर मला पण ते सजेशन होतं की स्पेक्ट्रम रीड कर मॉडर्न हिस्ट्रीसाठी. पण मी ट्राय केलं बट मला कधीच ती बुक इतकी हेवी झाली. म्हणजे माझं लिंकच बसायची नाही त्या बुकसोबत. आता काय माहिती काय प्रॉब्लेम होता. तर मी ग्रोवर पिक केली आणि ग्रोवरसोबत कसं थोडं एक बॅकग्राऊंड दिलेलं आहे आणि त्या बॅकग्राऊंडमुळे थोडं रिकलेक्ट करायला पण इझी जातं. तर मग मला ती इझी वाटली ॲज कम्पेअर टू स्पेक्ट्रम. तर मग मी ग्रोवरला स्टिक राहिले एंडपर्यंत. तर म्हणजे असं इम्पॉर्टंट नाही की एखादा टॉपर जर एक बुक यूज करत असेल तर त्याच बुकच्या मागे जा. तुम्हाला जी सोपी वाटेल, तुम्हाला ज्यामधून जास्त अंडरस्टँडिंग होत असेल तेच करा यूज. मग नेक्स्ट आहे की इंटरनेटचा यूज जो आहे स्टार्टिंगला सपोज आता जेव्हा तुम्ही रेफरन्स बुक्सच्यासाठी हे करशाल किंवा पुढची मेन हायर लेवलची प्रिपरेशन करशाल इंटरनेटचा यूज सुद्धा खूप होऊ शकतो. पण त्याला लिमिटेड ठेवा. कारण असं नाही की प्रत्येक गोष्ट तुम्ही मग इंटरनेटवर करताय. आणि आता माझी एक फ्रेंड आहे म्हणजे आम्ही एक प्रिपरेशन करणारी तर ती इंटरनेटचा खूप यूज करते की कॉन्स्टंटली काही ना काही सारखं बघत झालं इंटरनेटवर की आले हे आले ते आले. पण प्रॉब्लेम काय होऊन जायचा एंडला त्याच्याकडे कलेक्टेड मटेरियलच काय नसायचं. मग पेपरच्या आधी डिवाइस नेमकं काय करणार. तर अल्टिमेट ऑब्जेक्टिव्ह तुमचं एक्झाम क्लिअर करणे हे नका विसरू. तर जर तुम्हाला एंडला रिवाइजच करता नाही आलं तर त्या मटेरियलचा फायदाच नाही आहे. किंवा मेन्समध्ये जर तुम्हाला तो पॉईंट लिहिताच नाही आला तर तुम्ही तो वाचलंच कशासाठी तुम्हाला एक्झाम क्लिअर करायची. तर मग एक इम्पॉर्टंट हे आहे की तुम्ही जे रीड करणार आहे त्यातून तुम्ही नेमकं रिसोर्स जे आहे पॉईंट्स घेणार कसे आणि त्याचं युटिलायझेशन काय करणार आहे हे मेन आहे. तर इंटरनेटचं यूज करताना हे लक्षात ठेवा. आणि एखादी वेबसाईट जर तुम्हाला आवडत असेल आणि बऱ्याच वेबसाईट्स आहेत आता जे प्रत्येकजण आपल्या सोयीनुसार बघू शकता त्या वेबसाईट्स. तर त्यावरती तुम्ही एका वेबसाईटला जरी स्टिक राहिले आणि फक्त एक रेग्युलर रिव्हिजन म्हणून जरी तिला यूज केलं तरी पण चालेल. पण असं नका करू की 10 वेबसाईट्स बघताय आणि त्याच्याच मागे जात आहे तर हे नका करू. मग प्रिलिम्ससाठी आता मी एक प्रिलिम्ससाठी जर सांगायचं झालं तर माझा मी फर्स्ट अटेम्प्ट जो होता तो ग्रॅज्युएशनच्या नंतर लगेच दिला होता.
आणि त्यावेळेस ॲक्च्युली माझं ऑप्शनल सरनी स्टार्ट केलं होतं, पण नंतर सरला पर्सनली घेणं होणार नव्हतं. तर मग ऑप्शनलचं झालं होतं एक क्वेश्चन मार्क की नेमकं काय करायचं. तर मला वाटतं 50-20 डेजच सरनी घेतला आणि त्यानंतर बंद झालं होतं ते. तर मग मला ऑप्शनलसाठी इथे जो एक ऑनलाईन कोचिंग अवेलेबल नव्हती त्यावेळेस, त्यामुळे मग मला दिल्लीला गेले होते 3-4 महिने. कारण माझ्या ज्या फ्रेंड्स होत्या त्या पण चालल्या होत्या आणि ऑप्शनलच माझा बाकी होता फक्त. जनरल स्टडीज वगैरे झालेला होता पूर्ण. तर मी आता इथेच तो दिल्ली वर्सेस औरंगाबादला पॉईंट क्लिअर करून टाकते सर्वांना. तर तिथे जेव्हा मी गेले तो माझा फर्स्ट अटेम्प्ट झालेला होता आणि सेकंड अटेम्प्टसाठी मी गेले होते तिथे. तर तिथे मी एक बेसिकली मेन काय आहे की त्याचा पॉझिटिव्ह येते त्याची एन्व्हायरमेंट आहे. तिथेच तो पॉझिटिव्ह स्टार्ट होतो, तिथेच संपतो. आता ते एन्व्हायरमेंट आपण म्हणतो की तिथली चांगली गोष्ट सगळेजण अभ्यास करतात म्हणून आपण पण अभ्यास करू, पण याचे नेगेटिव्ह पण मला जास्त आढळले तिथे पॉझिटिव्हपेक्षा. कारण झालं काय, मी तिथे जेव्हा होते तेव्हा मी बाकीच्या सोबत ज्यांच्यासोबत स्टडी करत होते किंवा मग बाकी आजूबाजूला रिडिंगमध्ये जो ॲटमॉस्फिअर असतो, एक समजा रूमर आला की हा टॉपिक इम्पॉर्टंट आहे, ये वो बुक पढ़ रहे हैं, आप ये अब तक पढ़ नहीं रहे हो, तर मग ते आपण पण मग ते घ्यायला लागतो आणि आपण स्वतःच्या स्ट्रॅटेजीला सोडून बाकीच्यांकडे लक्ष देत असतो. तर त्यावेळेस माझं पण तसं झालं. जेव्हा माझं ओरिजिनल जी स्ट्रॅटेजी होती ती मी कम्प्लिटली विसरून गेले दिल्लीमध्ये आणि ऑथेंटिसिटी जी आहे ती कम्प्लिटली चालल्या गेली. म्हणजे ते जी एक्सेप्ट करायला पण गेली वाटेल मला, कारण ती रिॲलिटी होती. आणि ते मला इथं आल्यावर नंतर रिअलाईज झालं की आपण तिथे जे केलं ते एकदमच स्टेप्सच खूप चुकीच्या होत्या. कारण तिथे एक प्रॉब्लेम काय होतो की खूप जण तयारी करतात. आता तुम्ही टेस्ट सिरीज कॉन्स्टंटली लावता, टेस्ट सिरीजमध्ये स्कोरिंग नसते, तुमचा नाही येते, तुमच्या फ्रेंड्सचा येतो, एक कम्पॅरिझनचा स्कोप खूप वाढून जातो. आता त्यांचं लेवल ऑफ प्रिपरेशन काय आहे, त्यांची प्लॅनिंग काय आहे, त्यांची स्ट्रॅटेजी काय आहे हे तुम्हाला इतकं माहिती नसतं आणि आपण डिरेक्टच स्कोरचं कम्पॅरिझन करायला लागतो. तर हे जे आहे हे कम्पॅरिझन तिथे असल्यावर जे ते खूप जास्त प्रमाणात होऊन जातं आणि त्यामुळे स्ट्रेस, अँझायटी, बरेच जण डिप्रेशनमध्ये सुद्धा जातात दिल्लीला. हे पण मी हायलाईट करेल की तिथे जाऊन फक्त रिझल्टच नाही आहेत, तर अशा पण खूप स्टोरीज आहेत. तर ऑथेंटिसिटी जी आहे ती ठेवणं खूप गरजेचं आहे आणि ते कधी होईल जेव्हा तुम्ही बाहेर न बघता तुमचे स्वतःचे जे स्ट्रेंथ्स आणि स्वतःचे जे विकनेसेस आहेत त्यांना हायलाईट जेव्हा करशाल तुम्ही तेव्हाच ती बाहेर येईल. तर जसं प्रिलिम्सच्याच वेळेस आता माझी जी सेकंड अटेम्प्टमध्ये होता, मी सरला करेक्ट करेल, माझी प्रिलिम्स नव्हती झाली. तर त्यामुळेच मला खूप स्ट्रेस आला, कारण मी तिथे पण गेले, ऑप्शनल प्रिपेअर केला आणि तरी पण म्हणजे GSचा पण अभ्यास केला आहे, पण का होत नाही आहे. तर मग तो एक खूप मोठा ड्रॉबॅक मी नोटीस केला सेकंड अटेम्प्टनंतर की आपण आपल्या जे स्ट्रॅटेजीज आहे आपण ते यूजच करत नाही. आपण टॉपर स्टॉक्स बघतोय, टॉपर्सचे प्लॅन रेप्लिकेट करायचं ट्राय करतोय की सकाळी अभ्यास करायला पाहिजे, रात्री अभ्यास करायला पाहिजे, ह्या गोष्टींमध्ये आपण जास्त पडतो. अल्टिमेटली इम्पॉर्टंट काय, अभ्यास झाला पाहिजे आणि मार्क्स आले पाहिजे. हे इम्पॉर्टंट कन्क्लुजन तर हे आहे आपल्या एंडचं. तर याच्याकडे लक्ष न देता आपण बाकी की टेस्ट सिरीजमध्ये स्कोर नाही येते. तर आता प्रिलिम्सच्या प्रिपरेशनच्या वेळेस ह्या अटेम्प्टसाठी माझं मी खरंच सांगते टेस्ट सिरीजमध्ये कधीच चांगला स्कोर यायला आणि मला एक्झामच्या 10 दिवसा पहिल्यापर्यंत एक भीती वाटत होती की नाही होणार आपला तर ह्यावेळेस पण, कारण स्कोरच येत नाही. पण मग नंतर मी घटनासोबत पण बऱ्याच वेळ बोलले. तर त्याचे काय होतं की तुझी झालेली तयारी जा काही नाही होत. तर हा जो माइंडसेट आहे ना तो खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. कारण तुम्ही नोटीस करशाल टेस्ट सिरीजचे जे क्वेश्चन्स आहे आणि फायनल UPSCचे जे क्वेश्चन्स आहे याच्यामध्ये खूप डिफरन्स आहे. तर टेस्ट सिरीजच्या स्कोरवरती प्लीज कोणी रिलाय करू नका, काही फरक पडत नाही. मला कधी चांगला स्कोर नाही आलेला, होऊन जाते तर एक्झामचे. मेन आहे TYT UPSCची. तर हा जो ही जी जर्नी आहे डेफिनेटली, तर याच्यामध्ये तुम्हाला लक्षात घेणं हेच इम्पॉर्टंट आहे की स्वतःचा प्लॅन बनवा, स्वतःच्या प्लॅनला स्टिक राहा आणि दुसऱ्याला रेप्लिकेट नका करू. तर बरेच जण असे असतील आता ज्यांनी प्रिलिम्स ज्यांच्यासाठी खूप मोठा प्रॉब्लेम होतो आहे. तर प्रिलिम्सला मी हेच म्हणेल की जो रिसोर्सेस आहे तुमचे त्यांना कन्साइज करा आणि नेक्स्ट इम्पॉर्टंट आहे करंट अफेअर्स कसं करायचं. आता ते प्रिलिम्स मेन्ससाठी कॉमनच की. तर करंट अफेअर्स जे आहे न्यूजपेपर रिडिंग, डेडिकेटेड न्यूजपेपर रिडिंग खूप इम्पॉर्टंट. आपलं म्हणजे इतका टाईम तुम्ही लागायला पाहिजे एक न्यूजपेपर करायला. पण मग आता जेव्हा इतका टाईम झाला म्हणजे लाईक 3 to 4 years झाले, त्यानंतर मग आता मी एक 1 hourमध्ये 45 minutesमध्ये न्यूजपेपर कम्प्लीट करू शकते. तर ही जी एक आहे न्यूजपेपर रिडिंगची हॅबिट डेव्हलप करणं खूप इम्पॉर्टंट आहे. स्टार्टिंगला प्रॉब्लेम येतो, पण मग पेशन्स ठेवा. समजत पण नाही स्टार्टिंगला काय वाचतो आहे, काही समजत नाही, न्यूजपेपरमध्ये एडिटोरियल समजत नाही. तर तसं काही करू नका, काही हरकत नाही आहे, हळूहळू समजेल. जसं जसं तुम्ही पुढे वाचाल तुमचं पण एक कॅलिबर वाढतं, तुम्हाला पण अंडरस्टँडिंग पण बिल्ड होती
तर होतं ते हळूहळू. फक्त पेशन्स ठेवा. म्हणजे आपण म्हणतो की एक्झाममध्ये पेशन्स ठेवणं गरजेचं आहे, पण हे पण पेशन्सचाच भाग झाला हा, की ज्या मायन्यूट हॅबिट्स आहेत त्या तिथेच पेशन्स जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि जे मुलं म्हणतात की अँझायटी होऊन जाते आमच्यामध्ये, तर हे जर इथे पेशन्स नाही ठेवलं तर अँझायटी होणारच, की मला समजत का नाही आहे किंवा माझा अप्रोच बॅलन्सच होत नाही आहे. तर ही इथं पेशन्स ठेवणं इम्पॉर्टंट आहे. थोडी अंडरस्टँडिंग बिल्ड करण्यासाठी टाईम द्या, की का नाही होते ते समजून घ्या आणि मग रेग्युलर सुरू राहू द्या. फक्त कन्सिस्टन्सी हे पेपर वाचत राहा रोज. मग नेक्स्ट ते द हिंदू वाचायचा की इंडियन एक्सप्रेस वाचायचा, तर तुमच्या मर्जीने आहे. तुम्हाला जे वाचायचं ते वाचा. जर तुम्हाला इझिली अंडरस्टँड होत असेल तो रीड करा. असं काहीच इम्पॉर्टंट नाही की फक्त एकच रीड केला पाहिजे. तर म्हणजे या बारीक सारीकच्या गोष्टी आहेत ना, यामागे खूप यांना म्हणजे आय फील की ओव्हर रेटेड गोष्टी झाल्या आहेत, की आपण याच्याकडे खूप जातो की हा वाचू की हा वाचू. एक पिक करा आणि होईल हळूहळू, त्याच्यासोबत तुमची हॅबिट डेव्हलप होत जाईल. तर ते फर्स्ट मेन इम्पॉर्टंट आहे. आणि सेकंड, मंथली मॅगझिन्स ज्या आहे किंवा पीटी झालं, तर त्यांचा यूज मी फक्त एकच म्हणेल की आता मला बरेच जण क्वेश्चन विचारते की मैंने पूरी पीटी 365 पढ़ी थी पर उसमें से तो एक भी क्वेश्चन नहीं है, तो मतलब फिर उसका फायदा क्या है पढ़ने का. ते फक्त कसं आहे, कलेक्शन ऑफ मटेरियल आहे जे एंडला तुम्ही रिवाइज करू शकता. ते प्रायमरी सोर्स नाही आहे तुमच्यासाठी. प्रायमरी सोर्स जर तुम्ही रिअलाइज करा की फायनली पेपरमध्ये तुम्हाला कॉमन सेन्स बिल्ड करायचा आहे, जो तुम्ही न्यूजपेपरमधून बिल्ड करशाल. हे मला पण ह्या अटेम्प्टला रिअलाइज झालं सगळं. आधी मी पण फक्त याच्याच मागे चालले होते की हे रीड करून घेऊ, हे लर्न करून घेऊ, की पूर्ण लर्न करून घेतली पीटी 365 आणि आता सगळे येऊन जाईल पेपरमध्ये. तर हा आता युपीएससीने अप्रोच पण खूप चेंज केलेला आहे आणि अशाही नाही होणार प्रिलिम्स. तर डेफिनेटली फॅक्टर होतो तो मेन म्हणजे तर. आणि प्रिलिम्स इज ऑल अबाउट कॉन्फिडन्स. जर तुम्ही तिकडे जाऊन अंडर कॉन्फिडन्स झाले, पहिले 10 क्वेश्चन्स नाही आले, तिथेच तुम्ही आउट झाले आणि तुम्ही एकदम विचार करायला लागले की नाही आता तर मला जमणारच नाही पुढचा पेपर, पहिले 10 क्वेश्चन्स मला येत नाहीये, तर तो पूर्ण कॉन्फिडन्सचा गेम आहे. म्हणजे मला पण आत्ता रिअलाइज होतंय की जो म्हणजे पेपर्सची जी जो प्रोसेस आहे तो बिल्ड कसा केलेला आहे की तुम्ही कॉन्स्टंट अंडर प्रेशर असाल. म्हणजे तुम्ही प्रेशरच्या बाहेर कधी राहणारच नाही. इव्हन प्रिलिम्समध्ये सुद्धा ते प्रेशर बिल्ड करताय फक्त. आता जे मोस्ट डिफिकल्ट क्वेश्चन्स आहे ते कोणालाच नाही येणार आहे. तुम्ही त्याबद्दल टेन्शन काय घेताय, म्हणजे जे क्वेश्चन्स कॉम्पिटिशनमध्येच नाही आहे त्या क्वेश्चनबद्दल आपण जास्त टेन्शन घ्यायला लागतो. रॅदर दॅन इझी क्वेश्चन्स असतात पेपरमध्ये, डुएबल क्वेश्चन सुद्धा असतात, आपण त्यावर फोकस न करता आपण या क्वेश्चन्सवर जास्त फोकस करायला लागतो. तर हा जो आहे तो कॉन्फिडन्स तिथे ठेवणं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि मे बी मंथली मॅगझिन्स त्या कॉन्फिडन्समध्ये थोडीफार हेल्प करून जातात. मग नेक्स्ट आता न्यूजपेपरच्या नोट्स. न्यूजपेपरच्या ज्या नोट्स आहेत त्या मी इथं जनरली सजेस्ट करेल की सगळ्या याच्या नोट्स नका बनवू. कारण स्टार्टिंगला आपण काय करतो की सगळंच लिहित बसतो मग नोट्स म्हणजे, आणि नोट्सच बनवणं चालू आहे 5-6 तास फक्त न्यूजपेपरच्या त्या दिवशीच्या. बाकी जनरल स्टडीज वगैरे सगळ्याच साईडला राहून जातं. तर जे रिपीटेटिव्ह मटेरियल आहे त्याला तुम्हाला सेग्रिगेट करता आलं पाहिजे. आणि जे फक्त त्यातून काही नवीन पॉईंट्स आहे किंवा एखादा एडिटोरियल आवडलं त्याच्यामधून तुम्हाला 2-3 पॉईंट्स आवडले, मी आता ते क्लिअर करते की एडिटोरियल आपण सगळ्या कलेक्ट करून ठेवतो की मेन्स आन्सर रायटिंगमध्ये यूज करू. ॲट द एंड ऑफ द डे तुम्हाला 5 to 6 पॉईंट्स लिहायचा चान्स भेटणार आहे एका मेन हेडिंगच्या अंडर. तर ते अल्टिमेटली तो विचार करा की पेपरमध्ये मी खरंच हे लिहेल का हे फक्त अंडरस्टँडिंगसाठी इम्पॉर्टंट आहे. तर ते सेग्रिगेशन आणि प्रायोरिटायझेशन जे आहे यामागे आत्ताच थोडंसं लागा. म्हणजे ज्यांना ॲक्च्युली टाईम झालेला आहे आता ऑलरेडी प्रिपेअर करताय तर सगळंच नका कलेक्ट करत बसू, कारण अल्टिमेटली रिवाईजच होणार नाही आणि जर रिव्हिजन नाही झालं तर त्याचा फायदाच होणार नाही काही. तर हे जे न्यूजपेपरच्या नोट्स आहेत तर मी हे सजेस्ट करेल की जे इम्पॉर्टंट डेटा वाटताय फक्त किंवा इम्पॉर्टंट फॅक्ट्स वाटताय त्या लिहून घ्या. ज्या तुम्हाला काहीतरी युनिक वाटतं जे तुमच्या आन्सरमध्ये काही बेटर तुम्ही करू शकता त्यातून. अदर दॅन दॅट सगळंच कलेक्शन नका करत बसू की इकडे ही विजिट झाली किंवा मग मोदीजी इकडे गेले तिकडे गेले. तर थोडंसं एक अंडरस्टँडिंग येते. तुम्हाला फक्त माहिती पाहिजे की नेमकं सुरू काय आहे आणि अल्टिमेटली आठवून जातं ते सगळं. ते इम्पॉर्टंट पण नाही आहे म्हणून PYQs नेहमी डोळ्यासमोर ठेवा. इव्हन याच्या वेळेस सुद्धा न्यूजपेपर रिडिंगच्या वेळेस सुद्धा सिलेबस आणि PYQs यांना एकदम कॉन्स्टंटली म्हणजे जितकं एम्फसाइज करेल तितकं पण कमी आहे. आता सिलेबस आणि PYQs खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. ते कॉन्स्टंट तुमच्या डोळ्यासमोर पाहिजे. तर आता एक सेकंड मीडियम काय राहील की डिजिटल बनवू शकतो का आपण नोट्स. तर मी ऑनलाईन पेपर रीड केला होता. मी ह्या अटेम्प्टला ऑनलाईनच स्टार्ट केलं होतं रीडिंग. तर त्याचं डेफिनेटली हेल्प होती. म्हणजे ज्यांना पॉसिबल असेल किंवा ज्यांना सवय असेल थोडं ऑनलाईन करायची ते ट्राय करू शकता. कारण थोडं प्रोडक्टिव्हिटी आहे त्यातून, जास्त फास्ट होऊन जातं सगळं. आणि म्हणजे तुम्ही फक्त कॉपी पेस्ट करताय तर पटकन होऊन जातं आणि सगळं कॉपी पेस्ट केव्हा करत असतो की बस खूपच मोठ्या नोट्स तयार झाल्या जे शॉर्ट
पॉईंट्स आहेत त्यांना तुम्ही कॉपी पेस्ट करू शकता ऑनलाईन आणि एक वन नोटवरती वगैरे तुमचं कलेक्शन घेऊ शकता. तर हा पण एक चांगलं प्रोडेबल ऑप्शन आहे. पण फक्त ओनली ऑप्शन नाही आहे, म्हणजे फिजिकली पण चालेल आणि ऑनलाईन सुद्धा चालेल. तर तुमच्या डिसिजननी तुम्ही डिसाईड करा. तुम्हाला जे इझी जात असेल त्या थ्रू करा. अल्टिमेटली टॉपिक समजणं इम्पॉर्टंट आहे, अदर दॅन ऑनलाईन करायचं की हे करायचं. मग नेक्स्ट मेन्स जे आहे, आता मेन्ससाठी मोस्ट इम्पॉर्टंट तर सर्वांनाच माहिती की आन्सर रायटिंग. जर स्पीड स्लो असेल तर मग पेपर कम्प्लीट होत नसेल तर हा खूप मोठा स्ट्रेनच म्हणायचं मी. कारण पेपर कम्प्लीट झालाच पाहिजे फाईल अल्टिमेटली मेन्समध्ये. आणि पेपर जर तुम्ही इनकम्प्लीट ठेवला तर समोरचा व्यक्ती कम्प्लीट करणार आहे. आणि आपण सारखे ही गोष्ट विचारून जातो की ही अल्टिमेटली कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे आणि तुम्हाला तुमच्या साईडच्या व्यक्तीसोबतच कम्प्लीट करायचं आहे. तर तुम्हाला फक्त स्लाइटली बेटर करून जायचं आहे. तर आपण काय करतो, इनिशियली जेव्हा आन्सर लिहिलं होतं, मी जेव्हा माझं फर्स्ट आन्सर लिहिलं होतं, मी जे सरला दाखवलं होतं तेव्हा खूप टेक्निकल लिहिलं होतं. म्हणजे मलाच नीट समजत नव्हतं की मी नेमकं काय लिहिलं. मी म्हटलं आपण ही व्होकॅब्युलरी यूज करू, ती यूज करू आणि खूप काय न्यूजपेपरच्या गोष्टी यूज करून मी ते एक आन्सर मी मला वाटतं 2 तासात लिहिलं असेल एकदम त्याला व्यवस्थित हे करून. आणि सर मला म्हटले की आता हे ठीक आहे, हे तू लिहिलंय पण आता याला सोपं भाषेत लिहून टाकू. आणि ते मला जास्त डिफिकल्ट वाटलं. मग म्हटलं की जी कॉम्प्लिकेटेड गोष्टी आहेत त्यांना तुम्ही सिम्पल लँग्वेजमध्ये कसं एक्सप्रेस करा, तिथे ॲक्च्युअल चॅलेंज येतो. तर आन्सर रायटिंगमध्ये आपण खूप पॉईंट्स जम्प करणं, मी जे म्हणते की स्टेप्स जे आहेत त्यांना जम्प करायला बघतो आपण की व्हॅल्यू ॲडिशनमध्ये आपण हे यूज करू, असे डायग्राम्स काढून हे करू. ते व्हॅल्यू ॲडिशन आहे. एक फाउंडेशन तर पहिले इम्पॉर्टंट आहे, एक ॲव्हरेज आन्सर लिहिणं पहिले इम्पॉर्टंट आहे. मग ॲव्हरेज आन्सरवरती व्हॅल्यू ॲडिशन इझिली होतं. पण आपण ॲव्हरेज आन्सर साईडला ठेवतो आणि पुढेच जास्त विचार करायला लागतो की आता याच्यामध्ये हा डाटा आला पाहिजे, हे फॅक्ट आले पाहिजे. पहिले एक बेसिक अंडरस्टँडिंगनी NCERT लेवलची रिडिंग किंवा रेफरन्स बुक लेवलची रिडिंगनी फक्त एक आन्सर लिहून बघा, ते तोच तुमचं बेसिक आन्सर असणार आहे. आणि अल्टिमेटली एक्झाममध्ये पण तुमचं जी म्हणजे खरी प्रवृत्ती जी आहे तीच बाहेर येते. त्या एक्झाममध्ये पण खूप टेक्निकल गोष्टी येत नाही. आणि जर तुम्ही तसं केलं तर पेपर सुटून जातो, तुमचं पेपरच कम्प्लीट होणार लिहून. तर फाउंडेशन जो आहे त्याला स्किप बिलकुल करू नका. मग नेक्स्ट आन्सर जेव्हा लिहिशाल त्यावेळेस अंडर प्रेशर आन्सर लिहिणं आणि टाईमच्या प्रेशरच्या अंडर आणि नॉर्मली आन्सर लिहिणं, या दोन्ही आन्सरमध्ये खूप डिफरन्स आहे. तर आन्सर रायटिंगसाठी इनिशियली तर डेफिनेटली तुम्ही फक्त सवय होण्यासाठी टाईमचं बंधन नाही ठेवलं तरी चालेल. बट नंतर टाईम लावून आन्सर लिहिणं हे जास्त इम्पॉर्टंट आहे आणि सर्वजण हे विसरून जातात. आता माझी सोबत एक फ्रेंड होती, ती बसायची पेपरला, तिला मार्क्स पण खूप छान पडायचे. पण पेपर की म्हटलं तर मी आता 4.5 तास 2 मिनिटं पेपर लिहिते, ती क्वालिटी ऑफ आन्सर जी आहे ती डिफरंट राहणारच आहे. 3 तासात जर ती सेम क्वालिटी ऑफ आन्सर आणायची असेल तर ती प्रॅक्टिस जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि त्यापेक्षा थोडं 1 नॉच कमी जरी क्वालिटी ऑफ आन्सर असेल तरी मग तुम्ही नोटीस करा की मार्क्स भेटून जातात. आणि जनरली टॉपर्स तसेच आहेत, कारण ते बेस्ट नाही एम करत, ते स्लाइटली बेटर एम करतात आणि पेपर कम्प्लीट करण्यावर जास्त फोकस ठेवतात. आणि मग विथ प्रॅक्टिस मग हळूहळू आपल्याला रिअलाइज होईल की काही टॉपिक्स असे असतात जे काही निवडक टॉपिक्समध्येच त्यांना बेटर करता येतं. कारण पेपरमध्ये तुम्ही 20 to 20 आन्सर्स चांगले लिहून येशाल की एकदम बेस्ट क्वालिटी, हे पॉसिबलच नाही आहे. तिथे खूप तुम्ही अंडर प्रेशर असतात आणि हात पण खूप दुखलेला असतो कॉन्स्टेंट लिहून, तर ते होत नाही. तर रिअलिस्टिक प्लॅन ठेवा, खूप रिअलिस्टिक पाहिजे तुमचा प्लॅन. म्हणजे 10 क्वेश्चन्स किंवा 12 to 30 क्वेश्चन्स जे आहेत ते ॲव्हरेज आले पाहिजे. आणि जे बाकीचे जे क्वेश्चन्स आहेत की जे तुमच्या हिशोबाने, आता प्रत्येकाला जशी स्पीड असेल, जसं टाईम असेल, जसे क्वेश्चन्स समोर आले ज्याच्यामध्ये तुम्ही व्हॅल्यू ॲडिशन करू शकता, ते मग स्लाइटली बेटर किंवा थोडेफार बेस्टच्या दर्जाचे पाहिजे. तर सर्व पेपर तुम्ही बेस्ट अल्टिमेटली फायनल पेपर सुद्धा नाही लिहिणार. त्यामुळे आत्तापासूनच प्रॅक्टिस करताना पहिले फाउंडेशनवर फोकस करा. आणि ते लक्षात ठेवून घ्यायचं की अल्टिमेटली जे रिअलिस्टिकली आपण एक्झाममध्ये करू शकतो फक्त तीच गोष्ट करा. खूप तुम्ही आता बाकी गोष्टींकडे जास्त लक्ष देताय आणि मेन फाउंडेशनच बिल्ड नाही करत तर तो खूप मोठा लॉस आहे पुढे जाऊन. मग मेन आन्सर रायटिंगमध्ये अगेन न्यूजपेपर खूप इम्पॉर्टंट आहे. TYQ अनालिसिस अगेन सेम प्रिलिम्स सारखं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि बिगिनिंग तर मी म्हणेल की TYQ पासूनच करा की जो टॉपिक तुम्ही रीड केलेला आहे त्या टॉपिकमध्ये आलेलं काय आहे नेमकं माहिती आणि त्याचं अनालिसिस करून पहिले UPSCचे आन्सर्स लिहा. आणि ते कम्प्लीट झाल्यानंतर मग तुम्ही टेस्ट सिरीजकडे जा. डायरेक्ट टेस्ट सिरीजकडे जम्प नका करू. UPSCचे आन्सर्स लिहा, त्यांना ॲनालाइज करा, बघा तुम्हाला समजतंय का आणि सर्वात इम्पॉर्टंट तर सोप्या भाषेत लिहिता येतंय का. कारण मी माझे पेपर्स खूपच सिम्पलिस्टिक लँग्वेजमध्ये लिहिले होते आणि मला तर वाटत होतं की काय होतं म्हणून, बट तरी एक डिसेंट स्कोर आला.
तर सिम्प्लिस्टिक लँग्वेज इम्पॉर्टंट आहे आणि मग त्यामध्ये त्यांना सबस्टॅन्शिएट करायला फक्त तुम्ही डेटा यूज करता, तो विथ व्हॅल्यू ॲडिशन नंतर होऊन जाईल. थोडं पेशन्स ठेवा त्यामध्ये पण, ते आपोआप तुम्ही रीड करता तुम्हाला समजत नाही की तुमचं ऑलरेडी रीडिंग डेव्हलप होऊन जातं तुमचं कॅलिब्रेटिंगचं. तर त्याला विथ प्रॅक्टिस डेफिनेटली होऊन जाईल. मग नेक्स्ट ऑप्शनल. तर आता ऑप्शनल जर बरेच जणांनी सिलेक्ट ऑलरेडी केलेला असेल तर ते त्याचं मग कंटिन्युअस प्रिपरेशन सध्या ही स्टेज आहे. जर नेक्स्ट इयरचा अटेम्प्ट तुम्ही टार्गेट करत असाल तर ऑप्शनल सध्या संपवणं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि जर सिलेक्ट नसेल केलं आणि नेक्स्ट इयरचा अटेम्प्ट द्यायचा असेल तर ऑप्शनल पहिले मी म्हणेन सिलेक्ट करा आणि ऑप्शनल डिसेंबरपर्यंत संपवा. कारण नंतर ऑप्शनल करणं खूप डिफिकल्ट होऊन जातं. म्हणजे असे एक्झाम्पल्स आहेत ज्यांनी केलेले आहे पण मग ते खूप रेअर आहे आणि तो एक प्रॉपर प्लॅन पण नाही आहे. त्यांनी स्ट्रेस पण वाढतो की आता ऑप्शनल म्हणजे प्रिलिम्स, काही जण असं होतं की माझी प्रिलिम्स क्लिअर नाही झाली पाहिजे कारण माझं ऑप्शनलच नाही आहे आणि प्रिलिम्स अटेम्प्ट घेऊन येतात. पण मग ह्या स्टेजवर आपल्याला स्वतःला नाही आणायचं आहे ना, कारण आता सध्या आपण इथे बसलेलो आहे. तर मग एक प्रॉपर जर तुम्ही प्लॅन केला तर सध्या ऑप्शनल करणं इम्पॉर्टंट आहे. डिसाईड करा ऑप्शनल. आणि ऑप्शनलचं डिसिजन सुद्धा जस्ट बिकॉज कोणी म्हणता आहे किंवा ह्या टॉपरनी हे घेतलं होतं म्हणून तसं जस्ट नका घेऊ. तुमचा इंटरेस्ट पण बघा, त्या सब्जेक्टची स्कोरिंग किती आहे ती पण तो पण एक डिसेंट फॅक्टर आहे, ते चेक करा तो सुद्धा. आणि सिलेबस किती आहे, सिलेबसचा वाचणं सुद्धा एक इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. कारण अल्टिमेटली तुम्हाला रिवाईज करणं खूप डिफिकल्ट होऊन जातं. आता पॉलिटिकल सायन्स पण एक बऱ्यापैकी मोठा ऑप्शन आहे. तर मला पण ते 5 दिवसाचं जर इतकं झालेलं असून सुद्धा रिवाईज करायला डिफिकल्ट होत होतं. तर ते होतं एंडला. सो इट्स खूप इम्पॉर्टंट आहे की तुम्ही सगळ्या गोष्टी बघा आणि त्यानंतरच ऑप्शनल एक डिसाईड करा तुमचा. मग त्यानंतर करंट अफेअर्स पण मी घेतलं आहे आणि नोट्सचं पण झालं. एक इम्पॉर्टंट क्वेश्चन जो जनरली मला मुलं विचारतात की नंबर ऑफ आवर्स ऑफ स्टडी, की किती तास अभ्यास झाला पाहिजे UPSC क्लिअर करण्यासाठी. तर ह्या क्वेश्चनचा आन्सर ॲक्च्युली ना इतकं काही कॉन्स्टंट नाही आहे आणि मेन तर मी म्हणेल की नंबर ऑफ आवरपेक्षा प्रोडक्टिव्हिटी इम्पॉर्टंट आहे. कारण असे बरेच जण आहेत जे रिडिंगला जातात, सकाळपासून गेले रात्री 9-10 पर्यंत बसले, पण प्रोडक्टिव्हिटी किती आहे नेमकं, रिझल्ट येत नाही आहे. म्हणजे इतके तास बसतोय तरी पण रिझल्ट येत नाही आहे, कारण की तुम्ही प्रोडक्टिव्हिटीवरच फोकस नाही करत आहे. तुम्ही जर बघितलं की नेमकं तुम्ही 2 तास केलाय अभ्यास, सपोज कंटिन्युअस 2 hours स्ट्रेचनी बसले, त्यातून आउटपुट किती आहे ते जास्त इम्पॉर्टंट आहे. रॅदर दॅन 3 hours बसणं आणि आउटपुट 1 hour आणणं आणि 2 hours बसून 2 तासाचं आउटपुट आणणं, मध्ये ब्रेक घेणं आणि मग परत 2 तास बसून 2 तासाचं आउटपुट आणणं, हे जास्त एफिशियंट आहे. तर एफिशियन्सीवर फोकस करा, खूप टार्गेट ओरिएंटेड राहा. असं नाही की बसले ते की 10 तास करताय म्हणजे 10 तास पण अभ्यास झाला आहे असं इम्पॉर्टंट नाही. तर जनरली मी म्हणेल की 6 to 7 hours डेली कन्सिस्टन्सी इम्पॉर्टंट आहे आणि तो पण स्ट्रेच का बरं आहे, कारण की सिलेबस तेवढा आहे म्हणून एक डेली मिनिमम इतका इम्पॉर्टंट डेफिनेटली आहे. कारण न्यूजपेपरमध्ये टाईम लागून जातो, जनरल स्टडीज आणि ऑप्शनल तिन्ही कव्हर करायचे असतात. तर हे 6 to 7 hours एक डेली इम्पॉर्टंट आहे. आणि त्यानंतर एक्झाम जवळ आल्यावर तर आपण करतोच त्याला स्ट्रेच, तर ते तिथे मग ऑप्शन नाही राहत आणि थोडे दिवस करणं पॉसिबल पण होतं. तुम्ही जर आत्ताच आता स्पेशली बिगिनर्सला मी सजेस्ट करेन, जे एक क्वेश्चन मला बऱ्याच जणांचा आलं की पेशन्स कसं ठेवायचं. आता 3-4 वर्ष कॉन्स्टंटली प्रिपरेशन करायची आहे, तर पेशन्स कसं ठेवणार, इतकं म्हणजे रिझल्ट येईल नाही, अनसर्टॅनिटी आहे. तर तुमच्या स्ट्रॅटेजीमध्ये जर तुम्ही आत्ता आजपासून सुरू करते, आज 12 तास बसले, एक्झाम द्यायची आहे 3 वर्षांनंतर, तर ते म्हणजे हे प्रॅक्टिकल स्ट्रॅटेजी नाही आहे ती. तुम्ही 2-3 महिन्यानंतर आपोआपच थकशाल, तर कसं काय होणार आणि तुम्ही स्वतःला खूप ड्रेन करताय. तर इतकी अनरिअलिस्टिक प्लॅन नका करू. इवन हे जे आहेत जे बिगिनर्स असतील त्यांना तरी मला डेली 3 hours पण सफिशियंट झालं. तर ते अंडरस्टँड करा, कारण मी तर फक्त कोचिंग करायचे आणि जे कोचिंगमध्ये शिकवलं तेच रीड करायचे, त्या व्यतिरिक्त इतकं काहीच करायचे नाही जेव्हा कॉलेजमध्ये होते तेव्हा. हा पण एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे की कॉलेजमध्ये समजा जर कॉलेज काही स्टुडंट्स असतील तर कॉलेजच्या स्टडीजला साईडला नका ठेवू. कॉलेजचे मार्क्स इम्पॉर्टंट आहेत, इंटरव्ह्यूमध्ये विचारतात, तर कॉलेजच्या याच्याकडे पण कॉलेजच्या अभ्यासाकडे पण लक्ष द्या. फक्त इथेच नका कम्प्लिटली डायव्हर्ट होऊन जाऊ आणि त्याची तुम्हाला हेल्प होणारच आहे, मी डेफिनेटली म्हणेन. कारण मी एक एक्सपिरियन्स जे केलं ह्या अटेम्प्टमध्ये, म्हणजे 2021च्या अटेम्प्टमध्ये, की मी 12th मध्ये जो अभ्यास केला होता नीटच्या वेळेस, तो अभ्यास मला कामाला होता त्या एक अटेम्प्टचा. आणि माझे बरेच फ्रेंड्स होते की त्यांनी पण त्यावेळेस नीट दिलेली होती की 12thच्या वेळेस, आणि आता नंतर UPSCच्या तयारीला होतो की तुला लक्षात कसं राहिलं इतकं सगळं. तर ते इम्पॉर्टंट काय, कारण मी स्टेप्स स्किप नाही केल्या. त्यावेळेस जे इम्पॉर्टंट आहे त्यावेळेस नीट लक्ष दिलं आणि अल्टिमेटली एंडला सगळं झालेलं असतं. तुम्ही फक्त आजवर फोकस करा की आज जो प्लॅन केलेला आहे, आज तो चॅप्टर संपवला तर उद्या दुसरा चॅप्टर संपणारच आहे.
पण जर तुम्ही आजच तो चॅप्टर नाही संपवला आणि मग थोडं म्हणजे बरेच दिवस तुम्ही काहीच केलं नाही आणि डायरेक्ट बुक संपवायचं डिसाईड केलं 2 दिवसात, तर ऑफकोर्स तुम्हाला अँझायटी येणारच आहे. तर ह्या स्टेप्स स्किप नका करू बिलकुलच. खूप जास्त लक्ष द्या याकडे. मग वेन टू स्टडी, एक डे ऑर नाईट, तर याचं पण मी सांगेन काही खूप इम्पॉर्टंट नाही आहे. तुमचं जेव्हा अभ्यास होत असेल तेव्हा करा. फक्त एक्झामच्या आधी काय इम्पॉर्टंट आहे, जर तुम्ही रात्री करत असाल अभ्यास, तर तुमचं त्या पॉईंट ऑफ टाईमला एक्झाम जेव्हा आहे तेव्हा माइंड काम करणं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि माझ्या एका फ्रेंडचा अटेम्प्ट गेलेला आहे यामुळे, कारण ती रात्री अभ्यास करायची लेट नाईट आणि तिने ती सायकलच चेंज नाही केली आणि सकाळी पेपरमध्ये डोकं दुखायला लागलं. तर हे होतं आणि आपल्याला वाटतं की इथं काही फरक पडणार नाही, मी हे मॅनेज करू, पण ती सवय असती, तुमच्या बॉडीला एक सवय झालेली असती, तर ती सवय एक्झामच्या आधी चेंज करणं खूप इम्पॉर्टंट आहे. तर डेफिनेटली सध्या तुम्ही करू शकता तुमच्या हिशोबाने, बट एक्झामच्या आधी तुम्ही त्या सायकलला अलाइन करा. पण आता तुम्ही ह्या गोष्टीला विचारून पॅनिक नका करू की सकाळी उठणं होतच नाहीये, मग त्यामुळे अभ्यासच नाही करायचा की रात्री पण होत नाहीये, रात्री लवकर झोपतोय, सकाळी पण लेट उठतोय, असं नका म्हणते. जेव्हा होतोय तेव्हा सध्या टॉपिक संपा, पण मग इव्हेंच्युअली हळूहळू ट्राय करा की थोडंसं तुम्ही ग्रॅज्युअल चेंज आणा, म्हणजे असं एकदम कॉन्स्टंट रॅपिड चेंज होणार नाहीये. मग हेच की हाऊ टू डील विथ अँझायटी किंवा हाऊ टू स्टे मोटिवेटेड, तर त्याला पण मी तेच सांगितलं की जे स्लॉट्स आहेत तुमचे स्टडीचे ते प्रिसाईज ठेवा आणि जितकं होईल तितकंच रिअलिस्टिक प्लॅन बनवा. खूप जास्त अनरिअलिस्टिक एकदम असं शेड्यूल नका बनवू की सकाळी 6ला उठणार, 6 ते 6:30 आहे, 6:30 ते 7 हे, म्हणजे तो खूप जास्त रिजिड प्लॅन झाला. त्या प्लॅनला थोडं फ्लेक्झिबल ठेवणं, थोडं रिअलिस्टिक ठेवणं खूप इम्पॉर्टंट आहे. एक तुम्ही डेली टार्गेट ठेवा जनरल की दिवसात इतकं संपलं पाहिजे, मग वीकली टार्गेट ठेवा, मंथली टार्गेट ठेवा आणि मग त्याचं रिव्हिजनचे पण पॉईंट्स तुम्हाला म्हणजे तुम्ही रिव्हिजनसाठी पण डेट्स लिहून ठेवा. मी एक काय करायची की बुकच्या इंडेक्समध्ये डेट लिहून ठेवायची, तो चॅप्टर कधी रीड केला त्यासाठी, म्हणजे की लक्षात राहील ॲटलीस्ट बुक ओपन केल्यावरती की आपण नेमकं लास्ट टाइम कधी रीड केलं होतं त्याला. पण नंतर आपल्याला वाटतं की अरे मी तो रीड केलेला आहे, बुक पण झालेले असतात 7-8 महिने आणि ते रिवाईज करणं अल्टिमेटली खूप इम्पॉर्टंट आहे, प्रिलिम्ससाठी पण मेन्ससाठी पण, कारण UPSCमध्ये रिव्हिजनच जास्त इम्पॉर्टंट आहे कन्साईज रिसोर्सेस ठेवून. तर डेफिनेटली याच्याकडे लक्ष द्या आणि मोटिवेटेड राहण्यासाठी तेच की तुम्हाला तुमची एखादी जी आवड असेल ती पण मध्ये तुम्ही करू शकता. मूवी बघणं झालं किंवा गाणे ऐकणं झालं, तर ते म्हणजे तुम्हाला पण म्हणजे जे करण्यामध्ये तुम्हाला आनंद प्राप्त होत असेल तर ही पण एक चांगली स्ट्रॅटेजी आहे. कारण मी पण कधी YouTube व्हिडिओज बघायचे छोटे छोटे सपोज की थोडं ब्रेकमध्ये, तर त्याचे होतं काय, तो वेस्टेज ऑफ टाईम नसतो, पण तो तुम्हाला वापस एनर्जी येते त्यामुळे आणि तुम्ही परत मग तेवढंच एफिशियंटली अभ्यास करता. पण ते इम्पॉर्टंट आहे की तुम्ही जर म्हणजे आता YouTube व्हिडिओ बघताना काय होतं, एक व्हिडिओ लावला की बस मग तुम्ही 5-6 तास कशी जातात समजत नाही. तर ही जर मिस्टेक होत नसेल, तर तुम्हाला माहिती असेल की तुम्ही हे नाही करणार तरच हा पाथ यूज करा, नाही तर मग बिलकुल नाही, मग तर बंदच करून टाका YouTube. तर तुम्ही हे बघा तुमच्या हिशोबाने आणि तुम्हाला जे ठीक वाटेल त्या हिशोबाने एक जनरली तुमच्यासाठी एक साईडला काहीतरी पाहिजे ॲक्टिव्हिटी, ज्यात फक्त एक माइंड सेट रिचार्ज करण्यासाठी स्वतःला, त्या व्यतिरिक्त काहीच नाही. मग एक बॅलन्स्ड ओपिनियनचा क्वेश्चन मला एक आला होता मध्ये मागे की हाऊ टू बिल्ड बॅलन्स्ड ओपिनियन. तर तेच झालं की स्टार्टिंगला खूप घाई नका करू, एकदम थोडंच आधी समजून घ्या प्रोसेसला, एक्झामला समजून घ्या आणि मग नंतर तुमचं ब्रेन आपोआपच असं ट्रेन होऊन जाईल की तुम्ही सिलेबस रीड केला आहे किंवा कॉन्स्टिट्यूशन झालं, कॉन्स्टिट्यूशनल फ्रेमवर्कमध्ये ज्या गोष्टी बसतात त्या बॅलन्स आपोआप होऊन जातात आणि ज्या कॉन्स्टिट्यूशनल फ्रेमवर्कमध्ये नाही बसतात त्या नाही आहे बॅलन्स्ड. तर ही जी अंडरस्टँडिंग आहे ती बिल्ड होत जाईल तुमची आणि त्यासाठी डेफिनेटली मिळेल. गायडन्स इम्पॉर्टंट आहे, कारण एक वेळोवेळी तुमचं इंट्रोस्पेक्शन जे होणं इम्पॉर्टंट असते एक्झाममध्ये ते पण गरजेचं आहे. तर मग गायडन्सनी पण एक भरपूर हेल्प होऊन जाते एक बॅलन्स ओपिनियन बिल्ड करायला आणि कॉन्स्टंट रिडिंगनी पण तुम्हाला आपोआपच समजत जाईल. फक्त पेशन्स ठेवणं खूप इम्पॉर्टंट आहे.